नमस्कार. इसवी सन 1957 भारताला स्वातंत्र्य मिळून केवळ 10 वर्ष झाली आहेत. देशभर काँग्रेस पक्षाचं राज्य आहे आणि जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान आहेत. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्ध शिगेला पोहोचलेलं आहे. त्या काळात साम्यवाद म्हणजे क्रांती, बंदुका आणि रक्तपात हे समीकरण जगभर ठरलेलं होतं. साम्यवाद सत्तेवर येतो तो बंदुकीच्या जोरावर, असाच सगळ्यांचा समज होता. आणि अशाच या वातावरणात भारताच्या दक्षिणेकडील एका छोट्याशा राज्यात एक अशी गोष्ट घडली की त्यामुळे अवघ्या जगाला धक्का बसला. बंदुकीच्या जोरावर नव्हे तर मतपेटीच्या माध्यमातून एक कम्युनिस्ट पक्ष लोकशाही निवडणुकीत जिंकला आणि सत्तेवर आला. हा क्षण जगाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड होता आणि तो आजही जगभरात अभ्यासला जातो. आणि ज्या राज्यात हे घडलं होतं ते होतं भारताच्या दक्षिण टोकावरचं केरळ राज्य. पण ही गोष्ट फक्त तो पक्ष सत्तेवर आला एवढ्यापुरती मर्यादित नाहीये. गरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेलं ते सरकार श्रीमंत जमीनदारांनी आणि इतर पक्षांनी कसं पाडलं हेही आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत. केरळ हे नेहमीच भारतातील सर्वात साक्षर आणि सर्वात जागरूक राज्यांपैकी एक राहिलेलं आहे. त्रावणकोर आणि कोचीन संस्थानांमध्ये शिक्षणाची परंपरा खूप जुनी होती. चर्च, मंदिरे आणि मशिदी या सर्वांनी मिळून तिथे शिक्षणाचा प्रसार केला होता. त्यामुळे उर्वरित भारताच्या तुलनेत केरळमधील सामान्य माणूस अधिक जागरूक होता, अधिक विचार करणारा होता. पण उच्च साक्षरतेच्या विरुद्ध बाजूला एक मोठी समस्या होती. ती म्हणजे जमिनीचं प्रचंड प्रमाणात असलेलं असमान वाटप. मोजक्या जमीनदारांकडे प्रचंड जमीन होती तर लाखो शेतमजूर आणि कुळं घोर दारिद्र्यात जगत होते. ते रोज कष्ट करायचे पण त्यांच्याकडे स्वतःची जमीन नव्हती, हक्क नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनात एक असंतोष सतत दगदगत होता. याच पार्श्वभूमीवर केरळमध्ये कम्युनिस्ट विचारांनी मुळं रोवायला सुरुवात केली. कामगार चळवळ, शेतकरी संघटना आणि सुशिक्षित तरुणांचा सहभाग या सगळ्या गोष्टी मिळून एक बळकट राजकीय शक्ती उभी राहिली होती. आणि ही शक्ती आता निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज होती. या सगळ्या चळवळीचा मेरुदंड होता तो एक माणूस आणि तो म्हणजे इलमकुलम मनक्कल शंकरन नंबूदिरीपाद. लोक त्यांना प्रेमाने EMS म्हणत. EMS एका उच्चवर्णीय नंबूदिरी ब्राह्मण कुटुंबातील व्यक्ती होते. त्यांचं घराणं जमीनदाराचं होतं पण त्यांनी आपली सारी संपत्ती आणि विशेष अधिकार बाजूला सारले आणि गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी स्वतःला वाहून घेतलं. EMS हे फक्त नेते नव्हते तर ते एक विचारवंतही होते. त्यांनी मार्क्सवादाचा सखोल अभ्यास केला होता पण त्याचबरोबर भारतीय समाजातील जाती व्यवस्था, धर्म आणि परंपरांचाही अभ्यास त्यांनी केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते राजकारणात सक्रिय होते आणि ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाने केरळमध्ये एक प्रचंड जनआंदोलन उभं केलं. गावखेड्यांपर्यंत पोहोचणारी संघटना, सामान्य माणसाची भाषा आणि ठोस मागण्या यामुळे या पक्षाची मुळं खोलवर रुजली आणि मग घडली ती ऐतिहासिक घटना. 1957चा फेब्रुवारी आणि मार्च महिना. भारत स्वतंत्र झाल्यावर पहिल्यांदाच केरळमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे CPIने या निवडणुकीत अत्यंत जोरदार प्रचार केला. जमीन सुधारणा, शिक्षणाचा तळागाळातील लोकांपर्यंत विस्तार, कामगारांचे हक्क आणि शतकानुशतके चालत आलेल्या जमीनदारशाहीचा अंत हे त्यांचे मुद्दे होते. निवडणुकीचा निकाल आला आणि अख्खं जग स्तब्ध झालं. 126 जागांपैकी तब्बल 60 जागा कम्युनिस्ट पक्षाने जिंकल्या. स्वतंत्र उमेदवारांच्या पाठिंब्याने त्यांनी बहुमत सिद्ध केलं. काँग्रेस पक्षाला फक्त 43 जागांवर समाधान मानावं लागलं. जी काँग्रेस देशभर आघाडीवर होती ती केरळमध्ये दुसऱ्या स्थानावर फेकली गेली होती. 5 एप्रिल 1957 रोजी EMS नंबूदिरीपाद केरळचे पहिले मुख्यमंत्री बनले. जगाच्या इतिहासातील हा अनोखा क्षण होता कारण जगात प्रथमच एखाद्या कम्युनिस्ट पक्षाने बंदुकीच्या जोरावर नव्हे तर लोकांच्या मतांच्या जोरावर सत्ता मिळवली होती. मॉस्को पासून वॉशिंग्टन पर्यंत जगभरातील राजकीय वर्तुळांमध्ये या घटनेची चर्चा होत होती. सत्तेवर आल्यावर EMS सरकारने 2 मोठे आणि धाडसी निर्णय घेतले आणि तेच त्यांच्या सरकारच्या पतनाचं अप्रत्यक्ष कारणही ठरले. पहिला निर्णय होता तो म्हणजे केरळ शिक्षण विधेयक. खासगी, विशेषतः चर्च संचालित शाळांवर सरकारी नियंत्रण आणण्याचा हा प्रयत्न होता. शिक्षकांना सरकारी नियमानुसार वेतन मिळावं, नियुक्त्या पारदर्शक व्हाव्यात यासाठी हे विधेयक आणलं गेलं. पण चर्च, शैक्षणिक संस्था आणि त्यांचे असंख्य समर्थक यामुळे प्रचंड नाराज झाले. त्यांना वाटलं की सरकार त्यांच्या संस्थांवर कब्जा करत आहे. दुसरा निर्णय होता तो म्हणजे केरळ कृषी संबंध विधेयक. यात जमीन सुधारणांची तरतूद होती. कुळांना जमिनीचे कायदेशीर हक्क देणे, जमीनदाराकडची जास्तीची जमीन सरकार जमा करणे आणि जमिनीचे गरिबांमध्ये वाटप करणे या मुद्द्यांचा त्यात समावेश होता. हे विधेयक म्हणजे लाखो गरिबांसाठी आशेचा किरण होता पण जमीनदार वर्ग, श्रीमंत शेतकरी आणि चर्चसाठी हे एक मोठं आव्हान होतं आणि त्यांनी एकत्र येऊन कडाडून याला विरोध सुरू केला. काँग्रेस, PSP आणि मुस्लिम लीग
यांनी एकत्र येऊन सरकार विरोधात मोठं आंदोलन उभं केलं. चर्चने उघडपणे या आंदोलनाला पाठिंबा दिला. रस्त्यावर निदर्शनं, बंद, तीव्र जन आंदोलन हे सारं एकत्र आलं आणि हे सर्व विमोचन समर म्हणजेच मुक्ती संग्राम या नावाने ओळखलं जाऊ लागलं. आणि 31 जुलै 1959 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या शिफारशीनुसार राज्यघटनेच्या कलम 356 वापरून केरळचं EMS सरकार बरखास्त केलं. एक लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला त्याच लोकशाहीच्या कायदेशीर तरतुदीचा वापर करून बरखास्त करण्यात आलं होतं. नंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी सत्तेवर आली. पण EMS सरकार बरखास्त करणं हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं याची इतिहासात नोंद केली गेली आणि हे अनेक नामवंत इतिहासकार आणि घटनातज्ञ देखील मान्य करतात. 1957चं हे सरकार अवघे 2 वर्ष आणि 4 महिने टिकलं. पण त्या छोट्याशा कालावधीत पेरलेल्या बीजाचं आज एका महावृक्षात रूपांतर झालेलं आहे. आज आपण जेव्हा केरळकडे पाहतो तेव्हा ते अद्भुत चित्र दिसून येतं. या जमीन सुधारणांचा परिणाम काय झाला? आज केरळमध्ये भूमिहीन शेतमजूर जवळजवळ नाहीच आहेत. प्रत्येक कुवाला स्वतःची जमीन देण्याचं EMS सरकारने जे स्वप्न पाहिलं होतं ते नंतरच्या सरकारांनी पूर्ण केलं. यामुळे केरळमधील सामाजिक असमानता खूप कमी झाली. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये खूपच कमी आहे. केरळ मॉडेल हा शब्दप्रयोग आज जगभरात अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते वापरतात. कमी उत्पन्न असूनही उच्च मानव विकास हे केरळने शक्य करून दाखवलं. याचा अर्थ असा की विकास म्हणजे केवळ GDP नव्हे तर माणसांचं जीवनमान उंचावणं हा विचार केरळने प्रत्यक्षात सिद्ध केला आहे. आणि या सर्वाची सुरुवात कुठून झाली? तर 1957 साली एका निवडणुकीत एका कम्युनिस्ट पक्षाने मतपेटीत जिंकलेल्या सत्तेपासून. EMS नंबूदिरीपाद यांनी जे बीज रोवलं त्या बीजाचं आज विशाल वृक्षात रूपांतर झालेलं आहे. 1957 मधली ही घटना म्हणजे केवळ एका निवडणुकीची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे एका विचाराची, एका स्वप्नाची आणि त्या स्वप्नाचं दशकांनंतर सत्यात उतरलेल्या वास्तवाची. केरळने जगाला दाखवून दिलं की जर राजकीय इच्छाशक्ती असेल, जर शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिलं गेलं असेल, जर सामान्य माणसाच्या हक्कांसाठी खरोखर लढलं गेलं असेल तर हळूहळू बदल घडून येतो. आरोग्य क्षेत्रात केरळने जे साध्य केले ते तर संपूर्ण विकसनशील जगासाठी एक आदर्श ठरले. केरळचा बालमृत्यू दर हा भारतातील सर्वात कमी बालमृत्यू दर आहे आणि खरं तर तो अनेक श्रीमंत देशांपेक्षाही कमी आहे. आज जेव्हा आपण आपल्या राज्याच्या, आपल्या देशाच्या समस्यांकडे पाहतो तेव्हा केरळचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी ठरतो. बदल रातोरात होत नाहीत, पण योग्य दिशेने टाकलेलं पाऊल, मग ते 1957 सालचं असो किंवा आजचं, ते उद्याचा इतिहास नक्कीच घडवतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विचार करा.